लाडक्या बहिणींसाठी जरा टेन्शन देणारी बातमी समोर आलेली आहे. आजची ही न्यूज आहे. लाडकी बहीण 14 डिसेंबरची न्यूज आहे. लाडक्या बहिणींना टेन्शन देणारी गोष्ट आहे. तर ती नेमकी गोष्ट काय आहे, काय नाही, ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या. आजची सर्वात मोठी न्यूज आपण पाहतो आहे. चला, नेमका ती न्यूज कुठली आहे, काय आहे, याच्याबद्दल पहिले जाणून घेऊया. चला तर बघा, ही आजची न्यूज आहे. तुम्हाला मी दाखवण्यासाठीच खास हे स्क्रीन दाखवतोय. तुम्हाला बघा, ही साम टीव्हीने दिलेली न्यूज आहे. या ठिकाणी तुम्ही तारीख बघू शकता, 14 डिसेंबर 2024 ची न्यूज आहे. तर लाडकी बहिणीची धाकधूक वाढली, अर्जांची होणार छाननी, 6व्या हप्त्याचे पैसे कधी येणार? 6वा हप्ता सर्वच लाडक्या बहिणी वाट बघतात. त्यामुळे ही आजची सर्वात मोठी महत्वाची न्यूज आहे आणि आपण ते आता डिटेलमध्ये याची माहिती घेऊया. तर पहा, लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात इम्पॉर्टंट माहिती बघतोय आपण. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेची धाकधूक वाढली आहे, अर्जाची छाननी होणार आहे आणि 6वा हप्त्याचे पैसे कधी मिळणार याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघूया नेमका न्यूज मध्ये काय माहिती दिली ते बघा. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा छाननी करण्यात येणार आहे असल्याने अनेक लाडक्या बहिणींमध्ये धाकधूक वाढली आहे. मराठवाड्यात आजवर आलेल्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये अर्जाची छाननी देखील सुरू झाली आहे. पुण्यात 10,000 लाभार्थ्यांना वगळल्यानंतर, म्हणजे पुण्यामध्ये 10,000 लाभार्थी जे आहेत त्यांना वगळल्यानंतर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींची योजनेचे लाभार्थ्यांची धाकधूक वाढलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो. त्याच्यानंतर पुढची माहिती बघा काय दिली आपल्याला. लाडकी बहीण योजनेची अर्जाची पुन्हा छाननी करण्यात येणार आहे. चला, हीच आहे. पुन्हा आपण बघूया काय माहिती दिली बघा. या ठिकाणी तुम्ही आकडे सुद्धा बघू शकतात. मराठवाड्यातील 20,25,129 महिलांना 6 ऑक्टोबर पर्यंत 1,518 कोटी 40,67,500 रुपयांचे वाटप केले आहे. म्हणजे मराठवाड्यातील लोकांमध्ये जेवढे पैसे वाटप केले आहेत 20 लाखाच्या पुढे. त्यासाठी 21,02,168 अर्ज योजनेसाठी आले होते. 20,25,129 अर्ज पात्र ठरले होते. आता अर्जाची छाननीमध्ये किती अर्ज बाद होतात आणि किती बहिणींना पुढचा हप्ता मिळतो हे पाहावं लागणार आहे. चला, शेवटपर्यंत बघा, मी संपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला. तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील 16 लाख अर्जाची छाननी होणार आहे. आचारसंहितेच्या आधी 16 लाख अर्जाची छाननी बाकी होती, ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 16 लाख अर्जाची छाननी करून पात्र अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ दिला जाणार आहे. संपूर्ण माहिती सांगेल, फक्त व्हिडिओ शेवट बघा. आता तुम्ही संपूर्ण माहिती बघितली. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की 16 लाख ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, 16 लाख यांचं अर्जाची छाननी झाली बाकी आहे. ठीक आहे. आणि बाकी ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेत, कोणाला 7,500 रुपये टोटल आतापर्यंत आले असतील, कोणाला 4,500 रुपये आले असतील, तर कोणाला 3,000 रुपये आले असतील. हे जे पैसे आलेले आहेत यांची अर्जाची छाननी झालेली आहे. यांना काही अडचण नाहीये, यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. प्रॉब्लेम ज्यांना येणार आहे, ज्यांची अर्जाची छाननी बाकी आहे किंवा अर्ज तपासणी बाकी आहे, अशा महिलांना प्रॉब्लेम येणार आहे. ते पण कुणाला प्रॉब्लेम येणार आहे? ज्याच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल त्या महिलांना प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. सरकारी नोकरीवाल्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखी ज्याच्या घरी 4 व्हीलर वगैरे असेल त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही जर शेतकरी असाल आणि 5 एकर पेक्षा जास्त शेती असेल तर त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जर एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे 1,500 पेक्षा जास्त अमाऊंटचा लाभ घेत असाल, तर त्याच्यामुळे सुद्धा महिलांना प्रॉब्लेम होऊ शकतो. या काही त्रुटी आहेत की ज्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच गोष्टीमुळे त्या महिलांना प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि एका घरामध्ये 2च महिला या अर्जासाठी अर्ज करू शकतात, या योजनेसाठी. आणि महत्वाचं म्हणजे मुलीचं वय 21 वर्ष कंप्लीट पाहिजे. म्हणजे महिलांचं वय किती पाहिजे? कमीत कमी 21 वर्ष कंप्लीट पाहिजे. या काही महत्वाच्या अटी आहेत. त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. तुम्हाला पैसे मिळणार 100%. आता फक्त वेट करतोय आपण की बाकीचे जे काही राहिलेले आहेत, आता 2100 रुपयाची आपण सर्वजण वाट बघतोय. आता एकनाथ शिंदे साहेब पण बोलले होते की 2100 रुपये आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये देऊ. पण नोव्हेंबर गेला
आणि डिसेंबरचा 15 दिवसही गेले, परंतु अजूनपर्यंत पैसे खात्यामध्ये जमा झाले नाही. त्यामुळे अनेक महिलांना टेन्शन आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, जास्त टेन्शन घेऊ नका. शेवटी काय आहे, सरकारी प्रक्रिया आहे आणि या सरकारी प्रक्रियेला थोडासा वेळ आता लागू शकतो. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, महत्वाचं म्हणजे विधानसभेचं इलेक्शन झालं आहे आणि विधानसभेचं इलेक्शन झाल्यामुळे आता कदाचित पैसे येण्यासाठी थोडंसं आपल्याला वाट बघावी लागणार आहे. 2100 रुपये येण्यासाठी थोडंसं काय बघावे लागणार, आपल्याला वाट बघावी लागणार. पण हे 2100 रुपये 100% येणार. आता ज्या महिलांना याच्या अगोदर पैसे आले आहेत त्यांना 100% येणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त ज्यांची अर्जांची छाननी बाकी आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, आजची सर्वात मोठी न्यूज आपण बघितली. शिवाय तुम्हाला मी सांगितलंय की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खरी ती माहिती पुरवण्याचं काम मी करणार आहे. खोटी माहिती आपल्या चॅनल माध्यमातून बिलकुल पुरवलं जाणार नाही. तुम्हाला मी प्रूफ सकट दाखवलं की बाबा ही योजनेबद्दल जी काही आपण माहिती दिली तुम्हाला ती पूर्णपणे सत्य माहिती आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे महिलांनो, टेन्शन घेऊ नका. आता थोडे दिवस फक्त थांबा, पैसे तुम्हाला 100% येतील. आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना लाडक्या बहिणींनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा. चला तर लाडक्या बहिणींनो, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.